पहनाएगा चोड़ी, माथे पे लगाएगा माँ कोई पहनाएगा चोड़ी, माथे पे लगाएगा माँ कोई। तर नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण नवरात्री स्पेशल व्हिडिओ एडिट केलेला आहे. त्यामध्ये तुम्ही बघितलाच आहे कसा वाटला व्हिडिओ, काय नाही ते मला आता कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि जराशी जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून टाका. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच तुम्ही तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती अशाच प्रकारे एकदम जबरदस्त रील्स एडिटिंग शिकवत असते, आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय आपण यूज केलेले मटेरियल आहे ते सर्व जे की मटेरियलची लिंक आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. पण त्या मटेरियलला एक पासवर्ड आहे, आणि ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोडं दिसू शकतो. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कुठेही न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे. तर चला लगेच आपण आजचा जे व्हिडिओ आहे कसा एडिट करायचा ते समजून घेऊया. तर सर्वात आधी काय करायचं, जे काय ॲडमिशन आहे ते अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे काय मी बीट मार्क दिला असेल ते अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे. बीट मार्कमध्ये याच्यात मी ऑलरेडी तुम्हाला काही ग्रुप आणि काही लेअर ॲड करून दिले आहेत. आता याच्यात काय चेंजेस करायचे काय नाही ते एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगेन. फक्त तुम्ही काय करायचं आहे, या व्हिडिओला कुठंही न स्किप करता एकदम स्टेप बाय स्टेप मी सांगत आहे ते फॉलो करायचे आहेत, आणि तुमचा जे की स्टेटस क्रिएट करायचं आहे. तर आता काय करायचं आहे, सर्वात आधी या व्हिडिओच्या म्हणजे बीटमार्कच्या आपल्या स्टार्टिंगला यायचं आहे, आणि जे काय ग्रुप आहे त्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे, आणि इथून जे काय खालची टेक्स्ट आहे त्यावरती क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे. आता इथून काय करायचं आहे, फाउंडवरती क्लिक करून इथून तुम्ही फाउंड वगैरे चेंज करायचे असतील तर ते तुम्ही करू शकता. तर काही विषय नाही, आता तुम्हाला फाउंड करायचे असेल तर करा, आणि नाही केले तरी चालून जाईल. आता ते तुम्ही तुमच्या हिशोबात बघून घ्या. आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे, ते जे की बाकीचे आहे ते सगळे टेक्स्ट तुम्हाला ग्रुप एडिट करून घ्यायचे असतील तर करून घेऊ शकता. आणि इथून पण पुढे काय घ्यायचे असतील तुम्ही एडिट करून हे पण टेक्स्ट, तर हे पण तुम्ही याचं जे का फाउंड चेंज करायचं असेल हे पण तुम्ही करून घेऊ शकता. तर आता काय करायचं आहे, तुम्ही सगळं जे की आता इथलं काम करून घेतल्यानंतर आता 3.9च्या बीटला यायचं आहे. प्लगच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. जे काय तुमच्याकडे दुर्गामाताचे फोटो असतील किंवा मी मटेरियलमध्ये दिलेले आहेत ते पण तुम्ही यूज करू शकता. आता जे काय तुम्हाला यूज करायचे असेल ते फोटो ॲड करायचा आहे. वरती 3 लाईनवर क्लिक करायचं आहे, फुल कॅप्शन एरिया करायचं आहे. आता काय करायचं आहे, पुढच्या बीटला जायचं आहे आणि इथपर्यंत वाढून घ्यायचं या फोटोला, आणि त्याच फोटोवरती एकदा क्लिक करायचं आहे. आणि या फोटोला काय करायचं, अशा प्रकारे दाबून धरून एकदम बॅकग्राऊंडला हा फोटो घेऊन यायचा आहे. त्यानंतर डबल येतोच प्लगच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. त्यातून जे का दुसरा फोटो असेल ते दुसरा फोटो ॲड करायचा आहे. वरती 3 लाईनवर क्लिक करून फुल कॅप्शन एरिया करायचं आहे. डबल पुढच्या बीटला जायचं आहे, इथपर्यंत या फोटोला वाढून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा त्याच फोटोवरती अशा प्रकारे दाबून धरायचं आहे, आणि जे का बाकीचे लेअर आहे त्या सर्व लेअरच्या खालती अशा प्रकारे फोटो लावून घ्यायचं आहे. तर आता हे स्टेप फॉलो करत तुम्ही जे की बाकीचे फोटो आहे ते तुम्ही ॲड करून घ्यायचे आहे. तशा प्रकारे मी करत आहे. तशा प्रकारे आता हे स्टेप तुम्ही फॉलो करा, आणि जे का बाकीचे आहे तिथले फोटो ते ॲड करून घ्या. मी पण ॲड करून घेतो. काहीशी म्हणजे काय फोटो नाहीत, थोडेफारच आहेत ते पण तुम्ही ॲड करून घ्या अशा प्रकारे, आणि अशा प्रकारे बॅकग्राऊंडला पण लावून घ्या. आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे, आणि मी जे काही शेकी दिला असेल ते इथून ओपन करून घ्यायचं आहे. तर आता शेकीपेड ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, सर्वात आधी जे का खालचा फोटो आहे आपला त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. 3 लाईनवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथून बॅक यायचं आहे. पुन्हा एकदा आता आपल्याला बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे. बीट मार्कला ओपन केल्यानंतर इथून ओके करून घ्या, आणि आता डबल आपल्याला काय करायचं आहे, 3.9च्या बीटला यायचं आहे. आणि इथून पुढे जे का आपण फुल कॅप्शन एरियामध्ये फोटो ॲड केली तर त्या सर्व फोटोला जे की हा इफेक्ट आपण अप्लाय करायचा आहे. तर जशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे ह्या फोटोला आपण जे की आत्ता इफेक्ट आपण कॉपी केलेला आहे ते अप्लाय मारून घ्यायचं आहे. तर जशा प्रकारे मी अप्लाय करत आहे तशा प्रकारे अप्लाय करून घ्या. हे अप्लाय करणं म्हणजे सोपं आहे, आणि तुम्ही दररोजचे एडिटर म्हणलं तर कॉपी इफेक्ट, पेस्ट इफेक्ट, फोटो वगैरे ॲड करणे तुम्हाला इझी असेलच. तर आता एवढे पेस्ट केल्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे. पुन्हा एकदा आता आपल्याला शेकीपेडला ओपन करून घ्यायचं आहे. आता शेकीपेडला ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे, जे का वरची लेअर असतील 2 म्हणजे फोटो झाल्यानंतर वरती 2 लेअर आहेत, त्या कोणत्या पण एका लेअरवरती अशा प्रकारे दाबून धरायचं आहे, आणि दोन्ही लेअर अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे. आता सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं आहे, डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आणि इथून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता इथून डबल बॅक यायचं आहे. इथून बॅक आल्यानंतर आता पुन्हा एकदा आपल्याला बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे, आणि काय करायचं, ओकेवरती क्लिक करा, आणि डबल या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथून पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे, आणि जे का त्याचा HDR इफेक्ट आहे आपला ते एकदम इथं लागून जाईल.
आता HDR इफेक्ट लागल्यानंतर काय करायचं, जे का आता आपण 2 लेअर ॲड केलेले आहे सिलेक्ट करायचं आहे आणि शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपला एकदम HDR इफेक्ट खतरनाक अशा प्रकारे लागलेला आहे. तर आता काय करायचं, एवढे स्टार्टिंगला यायचं आहे, पुन्हा एकदा पलकच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, पुन्हा एकदा मीडियामध्ये यायचं आहे आणि जे काय मी बॉर्डर दिली असेल ती बॉर्डर ॲड करून घ्यायची आहे. ब्लेंडिंगच्या ह्याच्यात जाऊन लाईटिंगच्या ह्याच्यात येऊन स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे आणि जे काय आत्ता आपण बॉर्डर ॲड केलेलं आहे या बॉर्डरला काय करायचं आहे, शेवटला येऊन शेवटीपर्यंत वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपला व्हिडिओ जे की बनवून रेडी झालेला आहे. आता हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं आहे, सेटिंगच्या बाजूला शेअरचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं खालती एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. मग कसं वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगून जा आणि भेटू नाही एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे काय बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा आणि एडिटिंग करायला तुम्ही पण नक्की शिका.